मी 100% सायंटिस्ट झालो असतो. सायंटिस्ट. कारण मी भारतात एक बी एक्झाम नापास नाही ना. डब्ल्यू आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे. काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर अशा शुभेच्छांचा वर्षाव होत होता. विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवराज मोठेगावकर यांनी आपल्या पत्नीसोबत आनंदी आयुष्याचे फोटो आणि पोस्टर शेअर करत होता. लाईफ कॅन बेसिक और ॲसिडिक बट विथ यू आय एम ऑलवेजली परफेक्टली बॅलन्ड अशा कॅप्शन देत त्यांनी लग्न वाढदिवसाची पोस्ट शेअर केली. या पोस्टवर शेकडो विद्यार्थ्यांनी त्यांच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. कुणी आयडियल कपल म्हटलं तर कुणी किंग ऑफ केमिस्ट्री म्हणून शुभेच्छा दिल्या, तर अनेक विद्यार्थ्यांनी हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणत त्यांच्यावरचं प्रेम व्यक्त केलं. पण मित्रांनो, आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते. ज्यावर हजारो विद्यार्थी विश्वास ठेवत होते, त्याला विद्यार्थी आयडॉल मानत होते, त्याच्या नावावर आता नीट पेपर फुटीचे गंभीर आरोप होत आहेत. सीबीआयच्या तपासानंतर शिवराज मोठेगावकर यांना अटक करण्यात आली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सोशल मीडियावर ज्या व्यक्तीला काही महिन्यापूर्वी लोकांचा प्रेमाने शुभेच्छा देत होते, आज त्याच व्यक्तीवर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळाचा आरोप होत आहे. हीच गोष्ट लोकांना सर्वात जास्त धोकादायक ठरते. मित्रांनो, सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य आणि वास्तव आयुष्य यामध्ये किती मोठा फरक असू शकतो हे सर्वात मोठं उदाहरण मानलं जातं. एका बाजूला परफेक्ट बॅलन्सच्या पोस्ट आणि दुसऱ्या बाजूला पेपर फुटी, चौकशी, अटक आणि आरोपींची मालिका. विशेष म्हणजे त्याच्या पोस्टवरील कमेंटमध्ये विद्यार्थ्यांचं प्रेम स्पष्टपणे दिसतं. हॅपी अॅनिव्हर्सरी, रिस्पेक्टेड सर, आयडियल कपल, किंग ऑफ केमिस्ट्री अशा कमेंटनी पोस्ट भरलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांना आदर्श मानलं, पण आज त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनात संताप आणि निराशा दिसून येते. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की हे जर आरोप खरे ठरले तर विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं काय? कारण मित्रांनो, विद्यार्थी फक्त क्लासमध्ये शिकत नाही तर ते शिक्षकावर विश्वास ठेवतात आणि आदर्श मानतात. आणि जेव्हा तोच विश्वास तुटतो तेव्हा फक्त एक व्यक्ती नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. सध्या तपास सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसात आणखी मोठी खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पण एक गोष्ट नक्की आहे, आज सोशल मीडियावर लोक प्रश्न विचारत आहेत, खरंच हाच तो केमिस्ट्री आहे का ज्याच्यावर हजारो विद्यार्थ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला होता?